लोकसभा विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी काल निवडणूक आयोगाविरोधामध्ये अनेक आरोप केले. मात्र त्यानंतर भाजपकडून सुद्धा प्रत्युत्तर देण्यात आलं. आता या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती काँग्रेसकडून एकंदरीत आंदोलन सुद्धा करण्यात आलेलं आहे. नेमकं वाढीव मतदान आणि भाजपचे मोदी सरकार या सगळ्या विरोधामध्ये हे आंदोलन होतं. या संदर्भात बातचीत करण्यासाठी आपल्यासोबत काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे त्याच्याशी आपण बातचीत करणार आहोत. एकंदरीत वाढीव मतदान पाहायला गेलं तर पहिला 75 लाख मतदान जे आहे ते संपूर्ण राज्यभरामध्ये वाढल्याचं एकंदरीत सांगितलं जात होतं. त्यानंतर आता ही संख्या 1 कोटीवरती गेलेली आहे. वारंवार मतदान जे ते वाढताना पाहायला मिळत आहे. जे बोगस मतदान झालं होतं त्याचा सुद्धा मुद्दा तुम्ही घेतलेला आहे आणि आता अचानकपणे रास्ता रोको करत थेट मोदी सरकारला घेरण्याचा प्रयत्न होता. काय सांगा? एक गोष्ट लक्षात घ्या तुम्ही, 32 लाख, 40 लाख आणि 76 लाख 5 वाजता नंतरच झालेलं मतदान आहे. आलं का लक्षात? ते 85 कॉन्स्टिट्युन्सीमध्ये 12,000 बूथवर, म्हणजे एका बूथवर 600 मत 5 वाजता नंतर. आता एका मताला 1 मिनिट घेतलं, 10 तास पाहिजे त्याला. मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे, मीडिया तुम्ही फिरत राहता, दर सकाळी 3 आणि 4 वाजेपर्यंत कुठले बूथ सुरू होते महाराष्ट्रात? आता आरोग्य विभागाची वेबसाईट आहे केंद्र सरकारची, त्याच्याप्रमाणे, कारण सेन्सस केले नाही म्हणून त्याचाच आधार घ्यावा लागला, 18 वर्षाच्या वरची लोकसंख्या ही 9,54,00,000 आहे आणि प्रत्यक्षात वोटर लिस्टमध्ये संख्या आहे 9,70,00,000. कामठीचं उदाहरण दिलेलं आहे, स्वतः देवेंद्र फडणवीसच्या कॉन्स्टिट्युन्सीचं उदाहरण दिलं आहे. असे अनेक ठिकाणचे उदाहरण जे आहे ते उदाहरणं दिलेले आहे, पुरावे दिलेले आहे. आता पुरावे दिल्यानंतर तुम्ही आरोप कसं काय म्हणता? आरोप कसं काय म्हणता? पुरावे दिलेले आहे. काल राहुलजींनी जो डाटा म्हणजे फिजिकल स्वरूपात दिलेला आहे, तोच डाटा म्हणजे आम्हाला 6 महिने लागले एका कॉन्स्टिट्युन्सीचा अभ्यास करायला. कारण की तुम्ही मशीन रिडेबल लिस्ट देत नाही आहे, घाबरत आहात, कायदे बदलवत आहात. अनिल मसियाला चंदीगडमध्ये गडबड करताना सगळ्या देशांनी उघड्या डोळ्यांनी बघितलेलं आहे. तर हे सगळं गडबड घोटाळे करून या देशातली लोकशाही संपवण्याचं जे काम सुरू आहे त्याच्या विरोधामध्ये पुराव्यानिशी बोलत असताना सर्वात मोठी कोर्ट कोणता आहे लोकशाहीमध्ये? लोकांचं. लोक न्यायालय सर्वात मोठं न्यायालय. पण लोकांच्या न्यायालयामध्ये आणून ठेवला, सांगतात की ॲफिडेव्हिट द्या, हे द्या, ते द्या. तर मग मी नियम बघत होतो. आता नियम बघत असताना या नियमामध्ये मी तुम्हाला दाखवतो, 17, 18, 19 आक्षेप आलेले असतील, त्याची हिअरिंग लावणे, समरी रिव्ह्यू करणे आणि आक्षेपाची नोंद घेणे, हे सगळं 1960च्या इलेक्ट्रोल रूल्स जे आहे 1960चे त्याच्याप्रमाणे आम्ही तुम्हाला नियम दाखवतोय. मग ॲफिडेव्हिट द्या, धमकवताय का? कोणाला धमकवून राहिले तुम्ही? इंग्रजांना नाही घाबरलो आम्ही, त्यांच्या दलालांना घाबरणार आहे? निवडणूक आयोगाने जे आक्षेप घेतलेले आहे आम्ही त्या आक्षेपाचं निराकरण करायला पाहिजे, त्याच्यामध्ये दुरुस्त्या करायला पाहिजे, अशा गडबडी होणार नाही याची काळजी घ्यायला पाहिजे. उलट बीजेपी त्याच्या मदतीला येतं. ते सांगतात देवेंद्र फडणवीस की यांची चिप, डोक्यातली चिप खराब झाली आहे. हा चिप पद्धतीनं बोलण्याचा प्रकार आहे, हा चिपनेस आहे देवेंद्र फडणवीसांचा. आता ते सुद्धा राजकीय पक्ष आहे ना, मग असे गडबड घोटाळे जर होत असतील तर त्यांनी त्याच्याविरुद्ध आक्षेप घ्यायला पाहिजे निवडणूक आयोगाकडे. आक्षेप न घेता निवडणूक आयोगाला वाचवण्याचा जो प्रयत्न करताय त्याच्यामधून चोर चोर मोसेरे भैया इलेक्शन कमिशननी भाजप हे स्पष्ट झालेलं आहे. तुम्ही निवडणुका जिंकत नाही आहे, निवडणुका तुम्हाला निवडणूक आयोग जिंकवत आहे, असा आमचा स्पष्ट आरोप नाही आम्ही सिद्ध करून दाखवलेला. तुम्ही आता 2 गोष्टी म्हणाला, तिकडे तुम्ही काही नियम सुद्धा दाखवले आणि सोबतच नियम दाखवल्या सोबतच तुम्ही ॲफिडेव्हिटचा सुद्धा मुद्दा घेतला. मात्र जर एकीकडे नियम असतील तर मग नियमांना जुमारत नाही असं तुमचं म्हणणं? मानतच नाही, ते जुमानत नाही, ते नियम मानतच नाहीत. हम करे सो कायदा सुरू आहे देशात आणि त्याच्यामुळे जळफळाट जो होतो आहे. आता मला सांगा, निवडणूक आयोगाच्या वोटर लिस्टमध्ये गडबड असेल तर सगळ्या राजकीय पक्षांनी एकत्र यायला पाहिजे. एकटा भाजप सोडून आणि भाजपचे जे मित्रपक्ष आहेत ते सोडून सगळे विरोधी पक्ष एकत्र आलेले आहे. वास्तविकता काय असायला पाहिजे नव्हती की निवडणूक आयोगाची वोटर लिस्ट चांगली असली, व्यवस्थित असली पाहिजे, जे वोटर आहे त्यांचीच नोंद असली पाहिजे. पण तसं नाही आहे. तसं असताना निवडणूक आयोगापेक्षा जास्त समोर बीजेपी त्याचं खंडन करताय, बीजेपी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करताय. याचा अर्थ चोर चोर मोसेरे भाई आहे सिद्ध झालं ना. असं सुद्धा प्रश्न होतो की जर प्रश्न होता तर मग त्याच वेळेला तुम्ही आक्षेप का नाही घेतला असं सुद्धा म्हटलं. आपल्याला सांगतो मी, मशीन रिडेबल लिस्ट देत नाहीत. आता फोटो व्हेरिफिकेशन करायचं आहे, कॅरेक्टर आपल्याला चेक करायचे आहे, या सगळ्या गोष्टींसाठी आपल्याकडे मशीन रिडेबल लिस्ट यादी पाहिजे. ती दिली का नाही दिली? 7 फूट उंच एवढा मोठा फिजिकल डेटा दिला आजच्या काळात. मग आता चोरी कशी होते पहा.
तुम्ही आम्हाला व्हिडिओ फुटेज देत नाही, CCTV फुटेज. तुम्ही आम्हाला मशीन रिडेबल यादी देत नाही. कायदा मात्र बदलता तुम्ही. दुसरा कायदा बदलता तुम्ही की 45 दिवसानंतर आम्ही तो डेटा इरेज करू. तुम्ही iCloudवर ठेवू शकता डेटा, तुम्ही हार्ड डिस्कवर ठेवू शकता. एवढी टेक्नॉलॉजी पुढे गेलेली आहे. हे सगळे जे आहे चोर के दाढी में तिनकाचा प्रकार आहे हा, आणि तो पकडला गेलेला आहे. साधारणतः असं सुद्धा आता प्रश्न समोर आला तो म्हणजे ज्या प्रकारे काल राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावरती आरोप केले, तर त्याच्यानंतर एक शपथपत्र त्यांना पाठवून ते जे काही बोलत आहेत ते बरोबर आहे हे सिद्ध करण्यासाठी त्यांनी त्यावर स्वाक्षरी करण्यास त्यांना सांगितलं होतं. तर असं सुद्धा मुद्दा समोर. मी तुम्हाला आता 17, 18, 19 नियम दाखवले आणि जनतेच्या कोर्टात दाखवलेलं आहे. काही लपून छपून आरोप नाही केलेले आहे की नुसते आणि असं पण नाही की बीजेपीच्या नेत्यासारखा बोल एवढेपणा केला की मी नॉन बायोलॉजिकल आहे. जेव्हा डिजिटल कॅमेरा नव्हता तेव्हा डिजिटल कॅमेरा माझ्याकडे होता. जेव्हा ईमेल यायचा होता त्याच्या पहिलेच त्यांनी ईमेल वापरलेला होता. नाल्यातून घास काढणे असे तर स्टेटमेंट नाही आहे ना ते. हापा जयद्रथ हापा सूर्य इतकं स्पष्टपणे केलेलं आहे. तर मी तुम्हाला तेच म्हटलं, भीती दाखवण्याचा प्रयत्न करू नका. निश्चितच. पण ज्या प्रकारे आता आगामी काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या महापालिकेच्या निवडणूक आहेत त्या पार्श्वभूमीवरती सगळे आता तयारी करतात. मात्र व्हीव्हीपॅट नसणार आहे असं सुद्धा निवडणूक आयोगाकडून एकंदरीत जी माहिती समोर येते. साधारणतः EVM मशीन असेल किंवा व्हीव्हीपॅट असेल सातत्याने त्याच्यावरती आक्षेप घेतला जात होता. मात्र आता व्हीव्हीपॅटच नसणार आहे कसं पाहणार? हा प्रश्न तुम्ही निवडणूक आयोगाला विचारला नाही, हवा की नको? किती पत्रकारांनी जाऊन निवडणूक आयोगाला हा प्रश्न विचारला? व्हीव्हीपॅट नको. एखादी गोष्ट तुम्हाला जर करायची आहे तर सर्व राजकीय पक्षांना त्यांनी बोलवलं पाहिजे, चर्चा केली पाहिजे. व्हीव्हीपॅट का नको? देशभराच्या निवडणुका होऊ शकतात. राज्यातल्या नुसत्या स्थानिक स्वराज्यासाठी व्हीव्हीपॅट का नको? म्हणजे पुन्हा काहीतरी गडबड घोटाळे करायचे आहे. किती गडबड घोटाळे केले. पहिले सुप्रीम कोर्टाच्या मुख्य न्यायाधीशानं निवडणूक आयोगाच्या समितीतून काढलं. त्याच्यानंतर अनिल मसिहचा प्रकार आपण पाहिला. त्याच्यानंतर त्यांनी मशीन रिडेबल यादी देण्याचा नकार दिला आणि कायदा केला की असा डेटा देता येणार नाही. CCTV फुटेज दिलं नाही. मग त्यांनी नवीन कायदा केला की 45 दिवसाच्या वरती आम्ही ठेवणार नाही. इतक्यातच चोऱ्या दिवसा डोळ्या सुरू आहे उघड्या डोळ्याने. आता व्हीव्हीपॅटचा हा नवीन प्रकार आहे. का असं म्हणजे चोऱ्या ज्या आहे त्या पकडल्या जात आहेत आणि त्याला खूप श्रम लागतात. त्यांनी मशीन रिडेबल यादी द्यावी. आम्ही 15 दिवसात त्या 15 मिनिटामध्ये पटापट सगळ्या गोष्टी पकडता येते. ते का देत नाही हा महत्त्वाचा प्रश्न आहे. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्या संदर्भात. कॅमेरा पर्सन अवधूत कुलस्वामी, वैभव पाटील, मुंबई.